नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे खूप खूप स्वागत. तर शेतकरी बंधूंनो, आज आपण माती परीक्षण अहवाल याविषयी माहिती घेणार आहोत. तर माती परीक्षण अहवाल म्हणजे काय? तर मातीच्या रासायनिक, भौतिक आणि जैविक गुणधर्मांचे ज्यामध्ये विश्लेषण केलेले असते. हे विश्लेषण मातीतील पोषक तत्वे, pH, सेंद्रिय पदार्थ आणि इतर घटकांची माहिती देते. तर त्यापैकी आपण pH म्हणजे काय याबद्दल आज माहिती घेणार आहोत. जमिनीचा pH म्हणजे जमिनीच्या आम्ल किंवा क्षारीय स्वरूपाचे मोजमाप असते. pH स्केल मित्रांनो 0 ते 14 पर्यंत असतो. 7 पेक्षा कमी pH तर जमिनीला आम्लयुक्त म्हणजे ॲसिडिक मानतात आणि 7 पेक्षा जास्त स्तर जमिनीला क्षारीय म्हणजे अल्कलाइन मानतात आणि 7 स्तर हा न्यूट्रल मानला जातो. जमिनीचा pH वनस्पतीच्या वाढीसाठी आणि त्यांच्या पोषक तत्वे शोषून घेण्याच्या प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. pH म्हणजे पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन. जमिनीचा pH वनस्पतींना आवश्यक असलेले पोषक तत्वे न्यूट्रिएंट्स सहजपणे शोषून घेण्यास मदत करते. योग्य pH मध्ये वनस्पतींना आवश्यक असलेले नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम आणि इतर सूक्ष्म पोषक तत्वे उपलब्ध होतात. जमिनीतील सूक्ष्मजीव देखील pH वर अवलंबून असतात. योग्य pH सूक्ष्मजीवांसाठी एक चांगल्या वाढीची परिस्थिती निर्माण करतात, ज्यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारते. मित्रांनो, pHचे महत्त्व सांगायचे झाले तर वनस्पतींना आवश्यक पोषक तत्वे योग्य प्रमाणात उपलब्ध करून देणे हे आहे. जमिनीतील सूक्ष्मजीवांसाठी एक चांगली वाढीची परिस्थिती निर्माण करणे, जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे, खत आणि रासायनिक पदार्थांची कार्यक्षमता वाढवणे. वनस्पतीसाठी 6.0 ते 7.0 हा स्तर योग्य मानला जातो. चला तर मग अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्याकरिता आजच ITC मार्स ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्ले स्टोअरवरून ITC मार्स हे ॲप डाउनलोड करा. धन्यवाद.